तुम्ही आम्ही फार समर्थ बापाची मुलं आहेत, तुम्ही आम्ही ऐऱ्यागिऱ्याची लेकरं नव्हेत. अहो ज्ञानोबा तुकोबा तुमचे आमचे बाप आहेत. मला सांगा अशा कोणत्या आध्यात्मिक समस्या आहेत की त्या समस्येचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये आणि गाथेमध्ये सापडत नाही? सांगा ना, किती आध्यात्मिक समस्या असू शकतात, काय असू शकतात? नामाचे श्रेष्ठत्व, तारक नाम, भगवंताचे रूप, भगवंताचे गुण, भगवंताचे रूपगुण, सम पितांबर, देव जीव ध्यान, अनन्य एवढा प्रभू बोलले, मनुष्यती संरक्षण, संबंध, बंधन, समाधान, अमृत छंद, देवाची घरे, स्वभाव, प्रेम, लाभ, अवघा संस्कार, यज्ञ भक्त, आवडता संत, संत संघाची मती, संत संघाचे लाभ, वंत उदास, वैराग्य निर्मिती, महिमा, परोपकार, आलिंगन, वीर, महिमा संतांचा श्रेष्ठ सुमन, बळ, कुळ, जीवन, नमस्कार, आत्मा, ज्ञान, आज्ञा, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, व्यास, दत्तात्रय, विवेक, वैभव, प्रारब्ध पुरुषा, शिवविष्णू आहे की आहे नाही, शुभाशुभ, सारासार, गुण, अवगुण, ताप, विश्रांती, चिंता, चिंतन, स्थिर, अस्थिर, आटविश्वर, शूरधीर, योगक्षम, खळवसंत, संतानी जग, कीर्तनचा, मोह, लोभ, शोक, दृष्टीची विविधता, दूरदृष्टी, भ्रम, जेका, रंजले, गांजले, छडवर्ग, काय किती कोणाचं खावं, वासना, गुरुमात्म्य, संसार, संपत्ती, कामप्रभाव, काळप्रभाव, अधिकार, कर्तव्य, स्नान, भ्रष्टाचार, ताटा, नम्रता, द्वेष, आयुष्य, सप्तापायचे, दुःख, पुत्र, इंद्रिय, गाव, दंभ, मस्तक, युगसंख्या, कर्माची उर्म, दानाची उर्म. अहो या व्यतिरिक्त काय आध्यात्मिक समस्या असू शकतात सांगा ना? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हा मला ज्ञानेश्वरीमध्ये आणि गाथ्यामध्ये नक्की सापडतील, पण तुम्ही आम्ही ते वाचले पाहिजेत ग्रंथ.